आज पावभाजी खायची खूप इच्छा झाली होती। बाहेर न जाता हॉटेलसारखी पावभाजी घरच्या घरी बनवली। तर चला बघूया रेसिपी। वाटाणा, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, बीट, टोमॅटो, बटाटे व्यवस्थित सर्व भाज्या धुवून घेऊन कुकरमध्ये चवीनुसार मीठ, हळद टाकून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या। एक्स्ट्राचं पाणी एका पातेल्यात काढून घेऊन सर्व भाज्या व्यवस्थित अशा मॅश करून घेतल्या। एका कढईमध्ये अमूल बटर टाकून त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला। त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घेतलं। काश्मीरी लाल पावडर, पावभाजी मसाला, घाटी मसाला टाकून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं। त्यात मॅश केलेल्या सर्व भाज्या ॲड केल्या आणि आपण पातेल्यात काढून ठेवलेलं पाणी तेही ॲड केलं। व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं। वरतून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अमूल बटर ॲड केलं। 5 मिनिटातच आपली पावभाजी खायला तयार होती। खूप छान आणि स्वादिष्ट अशी पावभाजी खायला तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब